नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या कोकणामध्ये सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। तर मंडळी, आज आमच्या ग्रामदेवता आईचं आगमन होतं आहे आमच्या गावामध्ये। पहिल्यांदा पालखी आपल्या मानकरांकडे जाणार आहे आणि त्यानंतर पालखी आपल्या श्री सोनसाखळी भैरी भवानी मंदिर म्हणजेच आमच्या कळंबटे बंधूंच्या भावकीमध्ये येणार आहे। त्यासाठी जोरदार जय्यत तयारी चालू आहे आपल्या मंदिरामध्ये। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। मी आता निघतोय आपल्या भावकीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर मंडळी, सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त आणि गाण्यांचा पण आवाज येतोय। माहोल एकदम मस्त प्रसन्न झाला आहे गावामध्ये। आता मी आहे ना भावकीच्या मंदिराची इथे जातोय, तुम्हाला दाखवतो। तयारी आपली झाली आहे ऑलमोस्ट। समोर बघतोय आपलं भावकीचं श्री सोनसाखळी भैरी भवानी मंदिर आहे। मस्त असं भारी वाटतंय, छान वाटतंय। हे बघा, कलर वगैरे काढला, आम्ही बलून लावतोय। राजू, हे सर्व आपली मंडळी आले, भावकीची मंडळी। तुम्ही बघाल आज आम्ही टी शर्ट वगैरे छापलं आहे भावकीचा। याशी रांगोळीची वगैरे तयारी पण झाली। हे बघा, मस्त असे। हे बघा, हे आपलं भावकीचं मंदिर आहे, श्री सोनसाखळी भैरी भवानी मंदिर। आणि हे पोरं आहेत ना सर्व आता बलून्स वगैरे फुलवतात आहे आणि एकदम डेकोरेटिव्ह करतोय, डेकोरेशन बनवतं एकदम मस्त। म्हणजे कसं भरलेलं वाटेल मंदिर, छान वाटेल। इकडे तयारी वगैरे झाली आपली, आसन वगैरे घालून। इकडे समोर बघताय आपल्या भावकीतर्फे आहे ना आज स्पेशल भेल बनणार आहे। पालखी आल्यानंतर आहे ना आम्ही भेलचं प्रोग्राम केला आहे। तर इकडे कट करतात आहे, इकडे टॉमॅटो वगैरे बाबांना इकडे, आणि तुम्हाला दाखवतो। आपल्या भेलसाठी आहे ना हे बघा, सर्व प्रकारचं साहित्य आणलं आहे, मटेरियल लागतं ते। पुऱ्या आहेत, शेव आहे, मिक्स फरसाण आहे, हे लसूण चिवडा पण आहे। तर अशी आमची तयारी चालू आहे भावकीतर्फे। पालखीचं आपलं आहे ना आगमन झालं आहे आपल्या गावामध्ये, तुम्हाला दाखवतो मी।
आता आपल्या पालखीला आहे ना हार घालतात आहे मानकरी भावकीकडून. आता आहे ना मस्त असं डेकोरेशन करतायत. इकडे बलून्स वगैरे लावत आहेत आपल्या पालखीला, हार वगैरे पण लावतात इकडे. आता आहे ना आपल्या देवींची पूजा होते. आणि इकडे बघताय आपले गावामधले आहे ना हे बाळकृष्ण बाबा आहेत. इकडे आमचे गाव प्रमुख आले आहेत आणि इकडे सर्व मंडळी आपल्या मानकरी भावकी, इकडे गावकर आहेत, हे आमचे कणपटे बाबा आहेत, सर्व आले तिकडे बसले. तर बघताय तुम्ही मानकरी भावकीकडून समोशाची व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची. इकडे हवी आंबार वगैरे घेऊन आहे आणि या साईडला चटणी, रोहितनी चटणी आणणार आहे मस्त समोश्याबरोबर. बघा बार एकदम सर्व मंडळी आहे ना समोसाचा आस्वाद घेत आहे नाश्ता. अन्न कसा आहे समोसा? छान आहे, छान झाला आहे ना. तर इकडे नाश्ता करतायत. सर्व भावकीतील बंधू आलेले आहेत, महिला मंडळी सर्व असे आहेत ना, सर्वजण आले आहेत.
ताई आहे ना इकडे आता आपल्या देवींची ओटी भरते। आणि आपल्या भावकीतर्फे आहे ना बेलची सोय केलेली आहे। रविबाईचं आहे ना यावर्षी नवीन लग्न झालंय, पाया पडले सर्वांच्या नवीन जोडको म्हणून। या सगळ्या मुंबईकरांचा एक भाग होऊन या सगळ्या कार्यक्रमामध्ये व्यवस्थित पार पाडू दे। हे तुझं म्हणून आपला उत्सव दरवर्षी आपण साजरा करतो मुंबईकरांचा। इकडे बघा एकदा। अशा प्रकारे आता पालखी आपण चाललंय गावकऱ्यांकडे। मंडळी अशा प्रकारे आमच्या भावकीमध्ये पालखीचं आगमन झालं होतं। तर मस्त असं प्रसन्न वातावरणामध्ये पालखीचा सोहळा पार पडला। आणि आम्ही जे आता बेल कशी झालं आहे रवी? हां छान झालं आहे ना? ओके। आता आहे ना आपल्या भावकीच्या मंदिराची इथे खेळली आता नसणार।
लक्ष्मणाने श्रीराम प्रभूला विनंती केली, अरे प्रभू मला मी वहिनीला कसे घेऊन वहिनी सोडव्या आहे. श्रीरामचंद्राने त्याला काय भाषेला बोलून सांगितले म्हणून त्याने मनाशी विचार केला आणि अरे लक्ष्मणा मला रात्रीच्या विचाराला सीते वहिनी नेऊन तू मनामध्ये सोडव्या आहे. लक्ष्मणाने रात्रीच्या वेळेला त्याने रथ सजवला, सीते वहिनी रथामध्ये बसवली, त्याने रात्रीच्या वेळेला रथ कसा सोडला आहे. कसा कोंबड्याला पाहरोली दिल्या आहे. सीता बहिणीला ताज देवा लागल्या आहे. सीता बहिणी काय लक्ष्मणाच्या भाषेला बोलू लागल्या आहे. मला कशी मला मध्ये जातीला मला ताण कशी लागल्या आहे. लक्ष्मणाने मनाशी बेकार केला आणि त्याने रथ थांबवला आणि पाणी शोधायला निघून चालला आहे. नदीत पाणी भेटत नाही म्हणून त्याने कसा बाणा लेंडूला पाडला आहे. त्याला बाजूला वर गावला, वराची पानं खाली बुड येतोय, खाली ते दुरून लावले पाणी घेऊन आला आहे. पाणी आणून सीता बहिणीला देऊ लागला. ते म्हणजे सीता बहिणी काय भाषेला बोलू लागले आहे. मला 3 पुरुषाचं पाणी मी पियत नाही म्हणून बोलते आहे. बहिणी मला 3 पुरुष कसं आहे ते मला तू कसं न ठरवा आहे. सीता बहिणी काय बोलू लागले आहे. तुम्ही बाणाने डुरा पाडला आणि मला वडाची पानं खाली बोलू येतोय. डुरानं तुम्ही लावला आहे. तुम्ही गंगेचं पाणी आणून जीवा आहे. दोन्ही धुरण उलट
राखून ठेवलं आणि कसं आहे तर मला गंगेच्या पानं शोधून निघून चालला आहे लक्ष्मण चालला गंगेच्या पाण्याला लक्ष्मण चालला गंगेच्या पाण्याला लक्ष्मण चालला गंगेच्या तर मंडळी अशा प्रकारे आपल्या सोनसाखळी भैरीभवानी भाऊकीच्या मंदिरामध्ये आपल्या पालखीचं आगमन झालं होतं आणि मस्त अशी पूजा वगैरे झाली। तर हा व्हिडिओ आता आम्ही इथेच थांबवतो। अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। तोपर्यंत बाय बाय।